अवघ्या 2च दिवसांवर घटस्थापना येऊन ठेपलेली आहे. तर घटस्थापनेसाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागेल ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक चौरंग घेतलेला आहे आणि त्यावर अंथरण्यासाठी मी एक लाल कलरचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही जर पाटावर बसवणार असाल तर पाटाची तुम्हाला आवश्यकता लागेल. इथे मी ताम्हणामध्ये माती घेतलेली आहे, ज्यात आपल्याला घट बसवायचा आहे. इथे मी एक घटही घेतलेला आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहेत त्या मी तुम्हाला एक एक करून इथे दाखवणार आहे. तर तुम्ही जर घट पत्रावळीवर बसवत असाल तर तुम्हाला एक पत्रावळ लागेल. आमच्याकडे घटावर नारळ ठेवला जात नाही. तुम्ही जर नारळ ठेवत असाल तर तुम्हाला विड्याची 5 पानं घटामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक कॉईन, त्याचप्रमाणे फूल आणि अक्षता टाकून घ्यायचे आणि त्यावर अशा पद्धतीने आपल्याला नारळ मांडून घ्यायचा आहे. याशिवाय आपल्याला हळदी कुंकवाचा कारंडा, अखंड ज्योत लावण्यासाठी दिवा, त्याचप्रमाणे धूप, अगरबत्ती या गोष्टी लागतील. एक एक गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून त्यावेळी आपली धांदल होत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच रेडी करून ठेवायच्या आहे. अष्टगंध मी इथे ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे पाटाभोवती काढण्यासाठी आपल्याला रांगोळी लागेल. घटाभोवती जर तुम्ही लाल कलरचा धागा बांधत असाल तर तो धागा एक तुम्हाला इथे लागणार आहे. देवीला माळी करण्यासाठी आपल्याला फुलं लागणार आहे. त्याचप्रमाणे विड्याच्या पानांवर मी देवीची टाकही ठेवून घेतलेला आहे. बेलाची पानंही मी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 7 धान्य पेरण्यासाठी मी घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी तयारी केलेली